नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका अपवादाने करणार आहोत आणि तो अपवाद म्हणजे a ग्रेटर दॅन इक्वल टू बी आणि b लेस दॅन इक्वल टू सी, ऑर मध्ये a लेस दॅन इक्वल टू बी अँड b ग्रेटर दॅन इक्वल टू सी. जर असं असेल बघा, a ग्रेटर दॅन इक्वल टू बी अँड b लेस दॅन इक्वल टू सी, a लेस दॅन इक्वल टू बी, b ग्रेटर दॅन इक्वल टू सी, तर अशा वेळेला a इक्वल टू सी हे बरोबर असते. जरी ए आणि सी हे या मध्यस्थाच्या विरुद्ध बाजूला असतील तरीही ए इक्वल टू सी हे बरोबर येते. आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. इथे आपल्याला विधाने तोडून दिलेले आहेत. याला आपल्याला अगोदर एक कंप्लीट विधान बनवावं लागेल. झेड, सुरुवातीला झेड बघूयात. तर इथे झेड आहे लेस दॅन वाय, त्यानंतर वाय दिलेला आहे लेस दॅन इक्वल टू एक्स, एक्स आहे ग्रेटर दॅन इक्वल टू डब्ल्यू, त्यानंतर डब्ल्यू इक्वल टू व्ही आहे अँड व्ही ग्रेटर दॅन यू आहे. आता पहिला कन्क्लुजन आहे झेड ग्रेटर दॅन यू. इथे चिन्हांचे चेहरे बघा कुठे आहेत. झेड पासून एक्स पर्यंत एका बाजूला आहेत, त्यानंतर इथे वाय, एक्स आणि डब्ल्यू इथे अलग आहेत आणि डब्ल्यू पासून व्ही पर्यंत किंवा यू पर्यंत वेगळे. मग हे जे झेड कुठं आहे, हा आहे झेड आणि यू हा आहे इकडे. म्हणजे इथे मध्यस्थ कोण आहे आपला, मध्यस्थ आहे एक्स. ठीक आहे, कारण इथून चिन्हांचे चेहरे वेगवेगळे होतात. मग झेड आणि यू हे मध्यस्थाच्या विरुद्ध बाजूला आहेत, म्हणून हे कन्क्लुजन इथे चुकीचं येते. दुसरा आहे व्ही लेस दॅन इक्वल टू वाय. हा आहे इथे व्ही आणि वाय इकडे, म्हणजे हे सुद्धा मध्यस्थाच्या विरुद्ध बाजूला आहेत. हे कन्क्लुजन इथे चुकते. त्यानंतर आहे झेड लेस दॅन एक्स. हा एक्स आहे आणि हा झेड आहे. मध्यस्थाचं दोन्ही बाजूला रिलेशन येते. मग झेड पासून एक्स पर्यंत बघा, झेड पासून एक्स पर्यंत कोणकोणते चिन्ह आहेत. पहिला आहे लेस दॅन, त्यानंतर आहे लेस दॅन इक्वल टू. यामध्ये प्रेफरन्स आपण कुणाला देतो, नेहमी लेस दॅनला. म्हणजे झेड लेस दॅन एक्स हे इथे बरोबर येते. चौथा आहे वाय इक्वल टू डब्ल्यू. आता वाय कुठे आहे, हा वाय आहे आणि हा आहे डब्ल्यू. आता दोघेही मध्यस्थाच्या विरुद्ध बाजूला आहेत, पण इथे हा अपवाद आता येतो बघा. इथे काय आहे, वाय लेस दॅन इक्वल टू एक्स अँड एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू डब्ल्यू. आपण आत्ताच हा अपवाद बघितला. तर अशा कंडिशनला वाय आणि डब्ल्यू जरी विरुद्ध असतील तरी त्यांच्यामध्ये इक्वल हे चिन्ह बरोबर येते. म्हणजे वाय इक्वल टू डब्ल्यू हे कसं येणार, इथे बरोबर येणार. त्यानंतर आहे एक्स ग्रेटर दॅन व्ही. आता एक्स आणि व्ही मध्ये एक्स आणि व्ही मध्ये कोणकोणते साईन आहेत. हा एक्स पहिला आहे ग्रेटर दॅन इक्वल, ग्रेटर दॅन इक्वल हा, त्यानंतर इक्वल आहे. मग इथे ग्रेटर दॅन कुठेच नाही, म्हणजे हे सुद्धा कन्क्लुजन इथे चुकीचं ठरते. अगोदर याला आपण एकत्र करूयात. पहिला आहे ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी, त्यानंतर बी इथं आहे बी इक्वल टू ई, त्यानंतर ई ग्रेटर दॅन एफ, एफ ग्रेटर दॅन इक्वल टू सी आणि सी ग्रेटर दॅन इक्वल टू डी. पहिलं कन्क्लुजन आहे ए ग्रेटर दॅन डी. हा इथे ए आहे, त्यानंतर इकडे आहे डी. चिन्हांचे चेहरे सर्व एकाच बाजूला आहेत, त्यामुळे इथे मध्यस्थ येणार नाही. ए आणि डी मध्ये बघा, आता ए पासून डी पर्यंत कोणकोणते साईन आहेत. पहिला आहे ग्रेटर दॅन इक्वल,
त्यानंतर आहे इक्वल, त्यानंतर आहे ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इक्वल परत आहे. या सर्वांमध्ये प्रेफरन्स आपण कोणाला देणार? या ग्रेटर दॅनला. तो कुठेही आला तरी ग्रेटर दॅनलाच प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे इथे ए ग्रेटर दॅन डी हे कन्क्लुजन इथे बरोबर येते. आता दुसरा आहे बी ग्रेटर दॅन इक्वल टू सी. मग हा आहे बी इथे आणि हा आहे सी. मग बी पासून सी पर्यंत कोणकोणते आहेत? पहिला आहे इक्वल, त्यानंतर आहे ग्रेटर दॅन आणि तिसरा आहे ग्रेटर दॅन इक्वल. मग इथे सुद्धा कोणाला आपण महत्व देणार? ग्रेटर दॅनला. म्हणजे इथे यायला काय पाहिजे होतं? बी ग्रेटर दॅन सी. इथे काय आहे? ग्रेटर दॅन इक्वल आहे. म्हणजे हे कन्क्लुजन इथे चुकते. तिसरा आहे ई लेस दॅन डी. बघा हा आहे ई आणि हा डी. यांच्यामध्ये कोणकोणते चिन्ह आहे? पहिला आहे ग्रेटर दॅन, दुसरा आहे ग्रेटर दॅन इक्वल आणि तिसरं सुद्धा सेम आहे ग्रेटर दॅन इक्वल. मग इथे कोणतं येणार? ग्रेटर येणार, ग्रेटर दॅन येणार. ठीक आहे. इथे लेस दॅन आहे म्हणजे हे सुद्धा इथे चुकीचं येते. चौथा आहे एफ ग्रेटर दॅन इक्वल टू ए. हा आहे एफ, हा आहे ए. मग आपण विधानानुसार अगोदर मांडून घेऊया ए आणि एफ. ठीक आहे. मग ए पासून एफ पर्यंत कोणकोणते आहेत? पहिला आहे ग्रेटर दॅन इक्वल, त्यानंतर आहे इक्वल आणि ग्रेटर दॅन. मग आपण याला प्रेफरन्स कोणाला देणार? ग्रेटर दॅनला. तो मागे पुढे कुठेही आला तरी. म्हणजे इथे काय निष्कर्ष येतो? ए ग्रेटर दॅन एफ किंवा एफ लेस दॅन ए. तर इथे काय लेस दॅन इक्वल आहे म्हणजे हे चिन्ह इथे किंवा हे कन्क्लुजन इथे चुकीचं ठरते. धन्यवाद.